असू दे, साधी बेडी असू दे, फॅशन असू दे, शेवटी आई ती आई आहे. जन्मदिन आई एकदाच भेटते, जन्मदिन आई एकदाच भेटते. पण ज्यावेळी जन्म देते तेव्हा तो येतो दुसरा जन्म म्हणावा. तेव्हा येतो दुसरा जन्म म्हणावा. म्हणून केविलवाना बाळाची वाचून वाट वळते, आई केविलवाना बाळाची वाचून वाट वळते. पण खरी आईची माया इथं कोणाला आई नाही त्याला कळते, इथं कोणाला आई नाही त्याला कळते. अगं चुकलं तुझं बाळाई, अगं चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, अगं रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई. आता आई वडील त्यांच्यासाठी स्वर्ग असं सोडणार जेवायला. मग जेवण कोणासाठी करतात म्हणायचं म्हणलं महाराज अहो जे अन्न शिवते अन्न कोणासाठी करतात तर मेले आई वडिलांसाठी नाही तर तुमच्यासाठी करतात. जेवणारी व्यक्ती काय म्हणते काय लेकान जेवण चांगलं केलं काय पोराने जेवण चांगलं केलं आई बाबाचं नाव धुळीत मिळवलं आई बाबाची किंमत शून्य केली आणि पोराचं नाव पहिला नंबर आला. म्हणून बघताय तुम्ही महाराज कोणी 12 दिवशी कोणी करते गुलाबजामुनचं जेवण कोणी करते बालुशाहीचं जेवण कोणी करते गुलाबजामुनचं जेवण. आता नवीन निघाले फुरकंड कोणी करते फुरकंड कोणी करते मटणाचं जेवण. अहो खाणारी व्यक्ती खाऊन जाते खाणारी व्यक्ती खाऊन जाते. खाणारी व्यक्ती खाऊन जाते
आईनं बोललं पाहिजे, बापाला प्रेमानं खाऊ घातलं पाहिजे, आई वडिलांना सांभाळ केला पाहिजे. म्हणून आईनं आपल्या हाताचा केला पाला नाही नाचा केला दिवा 18 धरण दुधाच्या पर्यंत माय माऊली मुली देवा सुनी आई ग अगं नमो मस्ता तुझ्या बाळासाठी एकदाच ये नाही तुझ्या लेकीसाठी परसून गेलो या तुझं रूप पाहण्यासाठी अगं चंदन तो शिवाजी पाटील त्यामुळे शिवाजी पाटील यांच्या थोड्या लेखाना झाली आईच्या तुम्हाला सुरेश मानेचा मुलगा समर्थ माने या देखील भक्त 21 रुपये दान केला. तर शिवाजीचं म्हणणं काय आहे? शिवाजी जागले कान केलं दान मायेची ग तुझ्या आई झाली आठवण लक्ष असू दे लेकावर लक्ष असू दे लेकावर सांभाळ तुझ्या बाळाला ग सांभाळ तुझ्या लेकाला ये सुरेश माने त्यांचे लेख कुठला समर्थ त्याला बापाची आठवण झाली म्हणून बापाच्या नावाकरता 21 रुपयाचे केले दान. तर त्या समर्थाला काय वाटतं बापाविषयी म्हटलं बापाने सांगायला पाहिजे बापाची आठवण वाटायला सांगायला पाहिजे.
निलेश पाचंगे अरे दिल्या तो एक वेळेस या देखील भक्तांना माझी शिवबाई सुद्धा समांत राहावी, आनंदात राहावी याकरता देवीच्या नावाकरता निलेश बाळाने केलं दान. त्या समर्थ बाळाला काय वाटतं?